गुड मॉर्निंग, नमस्ते. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगची सुरुवात आपण सकाळी 7:30 वाजता करत आहोत. आज आहे 30 ऑक्टोबर 2025 आणि आज आपल्या उज्जैन यात्रेचा शेवटचा दिवस आहे. काल रात्री मेहुण बारे येथील वैष्णवी लॉन्स अँड लॉजिंग येथे आपण मुक्कामी थांबलो होतो व आज सकाळी आपण कृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी वेरूळ येथे जाणार आहोत. चला तर मग आजच्या या सुंदर व्लॉगची सुरुवात करूया. मेहुण बारे ते छत्रपती संभाजीनगर. या महामार्गावर आता आपल्याला कन्नड घाट लागणार आहे आणि हा घाट खूपच प्रसिद्ध आहे, तो पण वेगवेगळ्या कारणांसाठी. या घाटामध्ये लूटमारीच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही जर फॅमिलीसह प्रवास करणार असाल तर रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळावे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या कन्नड घाटातील एक छान दृश्य आहे. समोरच्या बाजूला आपल्याला सोलर पॅनल, संपूर्ण सोलर पॅनल आहे. घाटातलं हे एक विहंगम दृश्य. हा जातो इंदोरकडे राहणार रस्ता. छत्रपती संभाजीनगर कन्नड घाट हा. कन्नड घाटामध्ये असलेले हे गौताळा अभयारण्य. घाट चढून वर आल्यानंतर सर्वच गाड्या ह्या व्ह्यू पॉइंटला आवर्जून थांबतात. इथे छोटंसं मंदिर आहे व तसेच येथून गौताळा अभयारण्याचा सुंदर असा नजारा आपल्याला दिसतो. डोंगर कोरून अशा पद्धतीने हा घाट रस्ता बनवलेला आहे. पावसाळ्यामध्ये तर इथे सर्व बाजूने पाणी कोसळत असते. बहुतांश पर्यटक या ठिकाणी थांबतातच. घाट समाप्त. गौताळा अभयारण्य. या संपूर्ण प्रदेशामध्ये रस्त्याच्या कडेला अशी सुंदर वेलीवर निळ्या रंगाची फुलं उमलली होती व ती आपले लक्ष वेधून घेत होती. हिरव्या याच्यावर निळी फुले खूपच छान आणि आकर्षक वाटत होती. संपूर्ण घाट रस्त्यामध्ये आम्हाला ही फुले दिसली. हॉटेल अमृता. कुठे नेमका हा स्पॉट? हा स्पॉट हा हतनूर टोल नाका. असं आहे का? हो. आणि इथून वेरूळ लेणी किती लांब आहे? वेरूळ लेणी आपली 26 किलोमीटर. इथून 26 हा. किलोमीटर. किती वर्ष झाले? हे 2 महिने. आता हातनूर टोल नाक्याच्या अलीकडे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत व इथे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे पोहे खाणार आहोत, कारण इंदोरचे गोड पोहे तर काही आम्हाला आवडले नाहीत. प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांची काही ना काही वैशिष्ट्ये असतात. इंदोरमध्ये आम्ही 2 ते 3 वेळा पोहे खाल्ले, परंतु ते गोड होते आणि तेथील लोक मात्र खूप आवडीने तो नाश्ता करत होते. आम्हाला मात्र काही ते पोहे आवडले नाही. आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे तिखट पोहेच आम्हाला आवडतात. मस्त गरमागरम वडापाव, त्यानंतर चहा, असा भरपेट नाश्ता आम्ही
या हातनूर टोल नाक्यावर इथे या दादांकडे गेला. भरपेट असा नाश्ता केल्यानंतर आता आपण जागतिक वारसा स्थळामध्ये ज्या लेण्यांना स्थान मिळालेलं आहे अशी वेरूळची जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी जाणार आहोत. त्या अगोदर आपण वेरूळ गावामध्ये असलेले 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. घृष्णेश्वर हे पूर्ण ज्योतिर्लिंग आहे. वेरूळ गावामध्ये प्रवेश करताच अशी सुंदर कमान आपले स्वागत करते. वेरूळ येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येणारे सर्व भाविक घृष्णेश्वर मंदिराच्या जवळच असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या तीर्थकुंडाला अवश्य भेट देतात. अतिशय प्राचीन असं हे तीर्थकुंड आहे. वेरूळमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थकुंड हे प्रत्यक्षात शिवालय तीर्थाचाच एक भाग आहे, ज्याचा जीर्णोद्धार राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. या ठिकाणी घृष्णेश्वर मंदिर आणि कुंड या दोन्हींचे काम अहिल्याबाईंनी पूर्ण केले. या कामाची नोंद म्हणून संरक्षणात्मक भिंतीच्या पूर्व बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे, ज्यावर त्यांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे. अहिल्याबाईंनी देशभरातील अनेक मंदिरे, धर्मशाळा आणि घाट बांधले, ज्यात वेरूळच्या शिवालय तीर्थाचाही समावेश आहे. थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला मालोजीराजे भोसले आणि शहाजीराजे भोसले यांचे स्मारक लागते. आता सध्या तिथे काम चालू असल्यामुळे ते पर्यटकांसाठी बंद होते. आता आपण मंदिराजवळच असलेल्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्यासाठी आलेलो आहोत. ₹30 पार्किंग घेतात इथं. खाजगी पार्किंग आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपली चेकिंग केली जाते व जर आपल्याकडे मोबाईल असेल तर आपल्याला पुन्हा माघारी पाठवले जाते. आम्ही सुद्धा मोबाईल घेऊन गेलो होतो. त्यामुळे आम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर आता शोधावे लागणार आहेत. पण मंदिराच्या शेजारीच आपल्याला सेफ्टी लॉकर इथे अवेलेबल झालेले आहेत. प्रति मोबाईल ₹10 आपल्याकडून चार्ज घेतला जातो व अशा पद्धतीने मोबाईल ठेवण्यासाठी इथे लॉकर अवेलेबल आहेत. लेण्यांकडे वेरूळची लेणी पाहण्यासाठी आपण चाललोय. अर्ध्या तासामध्ये आपलं दर्शन झालं. आता वाजतायत 11:50. जागतिक वारसा स्थळ असलेली सुप्रसिद्ध अशी वेरूळची लेणी पाहण्यासाठी आता आपण आलेलो आहोत व लेण्यांच्या शेजारीच मोठं पार्किंग आहे. तिथे गाडी पार्क करण्यासाठी आलेलो आहोत. सेफ झोन. MTDCचंच आहे ना, केंद्र आहे. MTDCचं इथे पार्किंग आहे व प्रति गाडी आपल्याकडून ₹50 इथे
पार्किंगचे घेतले जातात. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपली गाडी आपण इथे पार्क करू शकतो. एम-टी-डी-सीच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आता आपण लेण्या पाहण्यासाठी निघालेलो आहोत. मंगळवारी या लेण्या बंद असतात याची कृपया सर्व पर्यटकांनी नोंद घ्यावी. लेण्यांचा परिसर आहे. डाव्या हाताला गेल्यानंतर आपल्याला तिकीट काउंटर उपलब्ध आहे व इथे आता आपण तिकीट काढण्यासाठी चाललेलो आहोत. सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या लेण्या पर्यटकांसाठी खुल्या असतात. भारतीय नागरिक तसेच सार्क देशाच्या परिषदेमध्ये सहभागी असलेले देश म्हणजे श्रीलंका, भूटान, नेपाळ, मालदीव या देशातील नागरिकांसाठी 40 रुपये तिकीट आहे व या व्यतिरिक्त अन्य देशांच्या नागरिकांसाठी प्रति व्यक्ती 600 रुपये तिकीट इथे आहे. 15 वर्षापेक्षा लहान असलेल्या मुलांना निशुल्क प्रवेश दिला जातो. येथून घेतलेले तिकीट आपल्याला जपून ठेवायचे असते, कारण परतताना ते तिकीट आपल्याला पुन्हा दाखवावे लागते. तरच आपल्याला बाहेर जाऊ दिले जाते, नाहीतर आपल्याकडून दंड आकारला जातो. भारताचा राष्ट्रध्वज फारच डौलाने इथे लेण्यांच्या समोर आपल्याला फडकताना दिसतो. चला तर आता लेण्या पाहायला सुरुवात करूया. वेरूळच्या या लेण्यांमध्ये हिंदू, जैन, बौद्ध लेणी आहेत. त्यामुळे भारतीय पर्यटकांबरोबरच बौद्ध धर्माचा स्वीकार केलेले इतर देशातील म्हणजे जपान, थायलंड, म्यानमार येथील पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने या लेणी पाहण्यासाठी येतात. हॅलो. लेण्यांमध्ये प्रवेश करण्या अगोदर पुन्हा एकदा आपले तिकीट चेक केले जाते व नंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो. यावेळी इथे ई-वाहन सुद्धा उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व आपण सुद्धा यामध्ये जाऊ शकतो. समोर आहे ते कैलास लेणं. म्हणजे या वेरूळ लेणी समूहातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि जगातलं एक अद्भुत असं ठिकाण. आतापर्यंत आम्ही जितक्या वेळा वेरूळची लेणी पाहण्यासाठी आलो होतो, तितक्या वेळी आम्ही फक्त कैलास लेणी व त्याच्या आजूबाजूची काही लेणीच पाहिली होती. परंतु दूरवर पसरलेली ही लेण्यांचा समूह पाहण्याचा प्रत्येक वेळी योग येत नव्हता. यावेळी मात्र इथे ई-व्हेकलची सुविधा उपलब्ध असल्यामुळे आम्ही अगोदर दूरवर असलेली लेणी पाहण्याचं ठरवलं आणि ई-व्हेकलचं तिकीट काढलं. इथे 40 रुपये प्रति व्यक्ती तिकीट घेऊन आम्ही आता लेणी क्रमांक 30, 31, 32, 33 हा लेण्यांचा समूह पाहण्यासाठी निघालेलो आहोत. असं आम्ही दिवसभर फिरू शकतो. फक्त चालायचं म्हणलं का आमच्या जीवावर येतं. खरं तर ओपन असणाऱ्या या ई-व्हेकल मधून निसर्ग सौंदर्य निहाळत आपण केव्हा लेण्यांपर्यंत पोहोचतो हे आपल्याला समजत देखील नाही. दरवेळी आम्ही कैलास मंदिर आणि आजूबाजूची बौद्ध लेणी यांनाच भेट देतो. परंतु यावेळी मात्र आम्ही आवर्जून शेवटच्या लेण्यापासून लेणी पाहायला सुरुवात करणार आहोत. आता सध्या आपण लेणी क्रमांक 34 येथे आलेलो आहोत.
लेणी क्रमांक 30 ते 34 ही 5 जैन धर्मीयांची लेणी आहेत. त्यातही विशेषतः दिगंबर पंथाची लेणी जास्त प्रमाणात आहेत. बस. या लेणी समूहातलं हे शेवटचं लेणं आहे, लेणी क्रमांक 34. इथे पाण्याचं टाकं आहे, म्हणजे प्रवेशद्वार 34 क्रमांक लेण्याचं. हे लहान लेणे आहे. एका बाजूला पार्श्वनाथ तर दुसऱ्या बाजूला गोमटेश्वर यांच्या मूर्ती आहेत. सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी साचेबद्ध रचना आहे. याशिवाय हत्तीवर बसलेला मातंग देव, सिद्ध्यायिका देवी बरोबरच येथे जैन अनुयायी गंधर्व नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत. जैन लेणी पाहताना लेण्यांमध्ये तोचपणा असल्याचे जाणवते. येथील अनेक भिंतीवर चित्रकारीचे कोरीव काम करण्यापूर्वीची आरेखने केल्याचे स्पष्टपणे जाणवते. बरीच कामं इथली अर्धवट स्थितीमध्ये राहिलेली आहेत. जैन लेणीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे काही भागात अजिंठ्याप्रमाणे रंगीत शिल्पकाम आणि कोरीव काम केलेलं आढळतं. लेणी क्रमांक 33 याची निर्मिती सुद्धा 11व्या शतकात केलेली आहे आणि ही लेणी सुद्धा दिगंबर पंथाला समर्पित आहे. जगन्नाथ सभा नावाने या गुफेला ओळखले जाते. या गुफेचे मुख्य मंदिर 2 मजली आहे. तळमजल्यावर वरांडा सदृश्य जागा आहे. याशिवाय भव्य स्तंभाचे सभामंडप, गर्भगृह अशा स्थानांचा समावेश आहे. तळमजल्याच्या बाहेरील बाजूस मातंग धनसंपत्तीची देवता, सिद्धिका संपन्नतेची देवता अशा काही देवतांच्या सालंकृत शिल्पे आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर जैन देवदेवतांची तर गर्भगृहात सिंहासनास्थ भगवान महावीरांची प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात इथे धबधबा असतो. येथे भुयार सदृश्य कोठीही आहे. यानंतर आता आपण लेणी क्रमांक 32 पाहण्यासाठी आलेलो आहोत. ही लेणी इंद्रसभा म्हणून प्रसिद्ध आहे. दिगंबर पंथाची ओळख असणारी ही 2 मजली लेणी आहेत. या लेणीच्या मोकळ्या प्रांगणात एकाश्मक हत्ती आणि एकाश्मक मानस्तंभ विराजमान आहे. हा स्तंभ जैन धर्माच्या कीर्तीचे प्रतीक समजला जातो. या लेणीच्या बाहेरील बाजूने वर पाहिल्यास डोंगरावरून एक मार्ग जाताना आढळतो. वर गणेश लेणी आहे. येथे काहीसे गूढ वातावरण जाणवते. वेरूळ येथे हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तिन्ही धर्माच्या मिळून 34 लेण्या खोदलेल्या आहेत आणि या लेण्यांचा समूह खूप मोठा असल्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे लोकेशन मॅप लावलेले आहेत की ज्यामुळे आपण आता सध्या कुठे आहोत व आणखी कोणती ठिकाणे आपल्याला पाहायची हे समजते. दूरवरची ही लेणी पाहून आता आम्ही ई व्हेकल मध्ये बसून पुढची लेणी पाहण्यासाठी निघालेलो आहोत. आता आपण लेण्यांच्या समूहातील लेणी क्रमांक 29 पाहण्यासाठी आलेलो आहोत. 29 क्रमांकाच्या या लेण्यांना धुमार लेणे असे सुद्धा म्हणतात. हे एक मोठे आणि भव्य हिंदू मंदिर आहे.
जे एकाच मोठ्या खडकातून कोरलेले आहे. लेणी क्रमांक 29. या लेण्यामध्ये शिव-पार्वतीच्या रामायण कथांचे शिल्प आहे, ज्यात रावण कैलास पर्वत उचलत आहे असे दृश्य आहे. हे लेणे डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले असून खांबांनी समर्थित हॉल आणि तिन्ही बाजूंनी मोठी शिल्पे आहेत. लेणी क्रमांक 29 हिंदू धर्मातील शैव पंथाला समर्पित आहे. इथे ज्या मूर्ती आहेत त्या भगवान शंकराशी संबंधित आहेत. याच लेण्यांच्या पलीकडच्या बाजूने आपल्याला सुंदर असा धबधबा वाहताना दिसतो आहे. लेणी क्रमांक 29 आणि लेणी क्रमांक 28च्या मधोमध हा सुंदर धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः पावसाळ्याचे दिवस झाल्यानंतर आपण या ठिकाणी भेट दिली असता आपल्याला ह्या धबधब्याचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळू शकतं. आम्ही खूप वेळा आतापर्यंत वेरूळला गेलो होतो, परंतु धबधबा पाहण्याचा योग मात्र यावेळीच आला. खूप छान वाटलं हा धबधबा पाहून. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी डोंगराच्या कडेने छोटासा चिंचोळा रस्ता आपल्याला दिसतो आहे. परंतु आता सध्या सुरक्षेच्या कारणास्तव येथे जाऊ दिले जात नाही. नाहीतर लेणी क्रमांक 28 पासून आपण डोंगराच्या कडेकडेने चालत चालत धबधब्यापर्यंत जाऊ शकत होतो. परंतु आता मात्र हा रोड बंद केलेला आहे. डाव्या बाजूची सर्व लेणी पाहून झाल्यानंतर आता आपण पुन्हा ई व्हेकलने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येण्यासाठी निघालेलो आहोत. कोणत्याही लेण्याजवळ आपण कितीही वेळ थांबू शकतो, कारण ह्या ई व्हेकल दिवसभर चालू असतात. पिकअप आणि ड्रॉप कंटिन्यू चालू असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करता अत्यंत निवांतपणे आपण प्रत्येक लेणं पाहू शकतो. ई व्हेकलच्या सोयीमुळे आता दूरवरची लेणी पाहण्यासाठी एक चांगला उत्तम पर्याय मिळालेला आहे. आता आपण मुख्य लेणी पाहण्यासाठी आलेलो आहोत. लेणी क्रमांक 16 कैलास मंदिर. कैलास मंदिर हे एकाच अखंड खडकातून कोरलेले जगातील सर्वात मोठे स्मारक आहे. कैलास लेण्याच्या बाहेरच्या बाजूला या लेणी क्रमांक 16 ची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. माहिती वाचून आतमध्ये प्रवेश केला तर आपल्याला लेणी पाहताना तो संदर्भ आपल्या लक्षात येतो. कैलास लेणे हे एकाच सलग पाषाण खंडातून कोरलेले एक मोठे लेणे आहे.
डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेल्या या लेण्यांमध्ये विविध देवदेवतांची आणि पौराणिक कथांची शिल्पे आहेत. हे लेणे राष्ट्रकूट राजवंशातील राजा कृष्ण पहिला याने इसवी सन 757 ते 772 मध्ये बांधले होते. या लेण्यामध्ये प्रवेश केला की आपल्याला सुंदर गजांत लक्ष्मीचं दर्शन होतं. उजव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला सुंदर असा स्तंभ दिसतो आणि तुमच्या लक्षात आलंच असेल, आपली जी 20 रुपयाची नोट आहे त्या नोटेवर ह्या शिल्पाचं चित्र आहे. तेव्हा येथे लेणी पाहायला जाताना 20 रुपयाची नोट न्यायला विसरू नका. आपल्याला जर लेण्यांची इत्थंभूत माहिती हवी असेल तर इथे आपल्याला गाईड सुद्धा अवेलेबल आहेत. त्यांच्या मदतीने आपण संपूर्ण लेणी पाहू शकतो. आम्ही इथे बऱ्याच वेळा आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही यावेळी गाईड केलेला नाही. संपूर्ण कैलास मंदिराचा आकार हा रथाचा आकार आहे व खालच्या बाजूला मोठमोठाल्या हत्तींची शिल्प आपल्याला दिसतात. कैलास मंदिराची निर्मिती ही आधी कळस मग पाया या तत्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर नाहीतर डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. हे मंदिर बनवण्यासाठी साधारणतः 150 वर्ष लागली असावी असं संशोधकांना वाटतं. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फाप्रमाणे कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे असं हिंदू पुराणामध्ये म्हटले. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरी काही ठिकाणी आपल्याला याचे अंश पाहायला मिळतात. कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला 3 भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास 20,000 टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे सुंदर कोरीव काम असलेले स्तंभ आहेत. जर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूला भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे. कैलास लेण्याच्या उजव्या बाजूला 1 ते 15 क्रमांकाची लेणी आहेत आणि कैलास लेणं हे या समूहातलं 16वं लेणं आहे. एकाच दिवसात संपूर्ण लेणी पाहायची म्हणजे दमछाक होतेच. आतल्या बाजूला अल्पोपहाराची सोय आहे. बाहेर जाताना मात्र आपल्याला सुरुवातीला घेतलेलं तिकीट दाखवावं लागतं. जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला 100 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे सुरुवातीला घेतलेलं तिकीट जपून नक्की ठेवा. लेण्या पाहून आपण बाहेर पडलो की आपल्या स्वागतासाठी अशी वानरांची टोळी सज्जच असते आणि आपल्याकडील सामान पळवण्यात अगदी हे तरबेज आहेत. त्यामुळे मोबाईल, पर्स हे सामान अगदी जपून ठेवा.
आता वाजलेत 3:30 आणि आपण लेण्या पाहून खुलदाबादकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. तिथे आपण मारुती पाहणार आहोत. भद्रा मारुती मंदिर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद येथे असलेले एक प्रसिद्ध प्राचीन हनुमान मंदिर आहे, जिथे हनुमानाची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे, जी भारतातील अशा 3 मंदिरांपैकी एक आहे. गाडी पार्किंग मध्ये लावून अगदी थोडेसे अंतर चालत गेले की आपल्याला मंदिर परिसर लागतो. मंदिर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं झालेली आपल्याला आता दिसतात. भरपूर मोठे भक्त निवास इथे आहे. राहण्याची व खाण्याची उत्तम सोय इथे आहे. मारुती मंदिराकडे जाताना आपल्याला अशा पद्धतीने मोठी खाऊ गल्ली दिसते. याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ विकण्यासाठी ठेवलेले आहेत. हे मंदिर वेरूळ लेण्या आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापासून अगदी जवळच आहे. खुलताबादचा तत्कालिक शासक भद्रसेन याच्या भक्तीमुळे या मंदिराला भद्रा मारुती हे नाव मिळाले, अशी ही एक कथा इथे सांगितली जाते. हनुमान जयंती आणि रामनवमी सारख्या सणांना येथे मोठी यात्रा भरते आणि श्रावण महिन्यातील शनिवारी भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करतात. मारुती मंदिराच्या शेजारी छोटंसं शनी मंदिर उभारलेलं आहे. मंदिर देवस्थानच्या पार्किंग मध्ये आपण 30 रुपये पार्किंगचे देऊन आता पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत. समोर आता आपल्याला दिसतोय तो दौलताबादचा किल्ला. पूर्वीचा देवगिरी किल्ला हा छत्रपती संभाजीनगर जवळ असलेला एक ऐतिहासिक आणि अभेद्य किल्ला आहे, जो त्याच्या मजबूत संरक्षणासाठी आणि अभियांत्रिकी कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद किल्ला म्हणजे मध्ययुगीन युद्धकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. तो जिंकणं जवळजवळ अशक्य होतं. 200 मीटर उंच डोंगरावर वसलेला हा किल्ला निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित अशा दोन्ही प्रकारच्या संरक्षक यंत्रणांनी सुसज्ज आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकच अरुंद आणि वळणदार मार्ग आहे आणि हा किल्ला येथील खंदकांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. आज मात्र आपण इथे थांबणार नाही. 4:30 वाजले संध्याकाळचे ना. आता आपण देवगड या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहोत. देवगड देवस्थान हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध दत्त क्षेत्र आहे, जिथे श्री दत्त प्रभूंचे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. हे स्थान परमपूज्य श्री किसनगिरी महाराज यांनी स्थापन केले असून भास्करगिरी महाराजांनी याचा विकास केला. आता आपण सुंदर अशा प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश करत आहोत. भव्य अशा प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला देवस्थानची अशी सुसज्ज पार्किंग मिळते, तीही अगदी मोफत. हा संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत आहे,
ज्यामुळे पावित्र्याची अनुभूती येते. हे ठिकाण भूलोकावरील स्वर्ग असल्यासारखे वाटते, जिथे संत, महात्मे आणि निसर्गाचा सुंदर संगम आहे. सुंदर संगमरवरी बांधकाम आणि आकर्षक नक्षीकाम, भव्य सुवर्ण कळस, प्रसन्न व लोभस दत्तमूर्ती, शिवमंदिर आणि हिरवेगार उद्यान ही या परिसराची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आज गुरुवार आणि संध्याकाळच्या आरतीचा योग आम्हाला मिळाला. येथे जवळच किसनगिरी महाराज यांची समाधी आहे. जवळच किसनगिरी महाराजांनी त्या काळात वापरलेल्या वस्तू, भांडी यांचं सुंदर असं देखणं संग्रहालय आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरणात आम्ही दत्तगुरूंचं दर्शन. पंचमुखी श्री सिद्धेश्वर मंदिर. दर्शन झाल्यानंतर जवळच असलेल्या प्रसादालयामध्ये आम्ही भोजन प्रसाद घेण्यासाठी निघालेलो आहोत. इथे नाममात्र शुल्क आकारून आपल्याला सुंदर असं जेवण उपलब्ध होतं. हा त्यांचं भोजन कक्ष आहे संस्थांचा. आणि हे आहे सुसज्ज असं भक्तनिवास. अतिशय कमी किमतीमध्ये आपण येथे राहू शकतो. शेजारी तुम्हाला आता मी दरपत्रक दाखवत आहे, त्यावरून तुम्हाला याचा अंदाज येईल. अशा रीतीने आमची ही उज्जैन यात्रा आज पूर्ण झाली. तुम्ही सर्वजण आमच्या या यात्रेमध्ये आमच्याबरोबर सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. व अशाच रीतीने पुढेही तुमचे प्रेम आम्हाला मिळत राहील ही सदिच्छा. धन्यवाद.